Hello all, welcome to the DKD's Yashwantrao Chauhan Polytechnic Insalgarji. In this series of video lecture, we're going through the subject management. In this particular lecture, we're going to start a new topic that is safety management. Under this topic, we are going to cover the points that is introduction to safety, safety management systems, need of safety management system, and general safety norms for an industrial unit. The first point of this lecture is introduction to safety. Safety means improvement in working condition for better health. आता सेफ्टी मीन्स काय की सुरक्षित किंवा आपण जे काम करणार आहे इंडस्ट्रीमध्ये ते सुरक्षित असलं पाहिजे तरच तुम्ही व्यवस्थित काम करू शकता किंवा वर्कर व्यवस्थित काम करू शकतो. जर सेफ्टी नसेल किंवा वर्किंग कंडिशन जर अनसेफ असेल तर कुठल्या प्रकारचं ऍक्सिडेंट होऊ शकतं किंवा प्रॉब्लेम होऊ शकतं किंवा प्रोडक्शन थांबू शकतं. त्यामुळं सेफ्टी मीन्स इम्प्रुव्हमेंट इन वर्किंग कंडिशन फॉर बेटर हेल्थ. आणि सेफ्टी जर नसेल तर काय होणार आहे, हेल्थ प्रॉब्लेम पण वर्करला येणार आहेत. जर समजा केमिकल इंडस्ट्री असेल तर केमिकल इंडस्ट्रीमध्ये कसं असतात, केमिकल्स वेगळे केमिकल्स हँडल केले जातात. मग केमिकल्स सेफ्टी जर नसेल, वर्करनं सेफ्टी जर बाळगला नाही किंवा वर्करनं सेफ्टी रूल्स फॉलो केले नाही तर काय होणार आहे, त्याचा हेल्थला प्रॉब्लेम येणार आहे. The word safety refers to the precautions taken by industrial person to prevent accident, harm, danger, damage, loss and pollution. So it boosts the morale of the team members working in any hazardous situation. जर सेफ्टी बाळगल्यानंतर काय होणार आहे, ऍक्सिडेंट होणार आहे, हार्म होणार आहे, डेंजर फॉर द लाईफ, पोल्युशन होणार आहे. जर सेफ्टी मेजर्स किंवा सेफ्टी प्रिकॉशन्स घेतले तर काय होणार आहे, तर ह्या ज्या गोष्टी होणार आहेत त्या गोष्टी आपण टाळू शकतोय. तर सेफ्टी प्रिकॉशन्स घेतल्या तर काय होणार आहे, ऍक्सिडेंट होणार नाही किंवा पोल्युशन होणार नाहीये किंवा कुणाचा जीव जाणार नाहीये. त्यामुळे काय होणार आहे, जिथं सेफ्टी प्रिकॉशन्स व्यवस्थित घेतले जातात, ज्या इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी प्रिकॉशन्स व्यवस्थित हँडल केले जातात किंवा घेतले जातात तर तिथं काय होणार आहे, तिथल्या ज्या टीम मेंबर्स आहेत किंवा वर्कर आहे त्यांचं काय होणार आहे, मोराल बूस्ट होणार आहे किंवा त्याचं मोराल वाढणार आहे. Industrial safety is important as it safeguards human life, especially in high-risk areas such as nuclear aircraft, chemical, oil and gases, and mining industries, where fatal mistake can be catastrophic. Means काय, इंडस्ट्रियल सेफ्टी काय इम्पॉर्टंट आहे की त्यामुळे काय होणार आहे, जीव वाचू शकतोय इन रिस्की एरियाज. रिस्की एरियाज म्हणजे कुठं, ज्या इंडस्ट्रीमध्ये रिस्क आहे, हाय रिस्क आहे, म्हणजे केमिकल इंडस्ट्री असेल किंवा न्यूक्लिअर इंडस्ट्री असेल किंवा ऑइल अँड गॅस इंडस्ट्री असेल किंवा मायनिंग इंडस्ट्री असेल, इथं काय असणार आहे, जास्त जे काम आहे ते काम काय असणार आहे, डेंजरस काम असणार आहे. जर समजा ह्या इंडस्ट्रीमध्ये जर सेफ्टी प्रिकॉशन्स घेतले नाही तर काय होणार आहे, तो जो वर्कर काम करतोय त्याला त्याचा जीव गमावा लागू शकतोय. त्यामुळे सेफ्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन न्यूक्लियर इंडस्ट्री, एअरक्राफ्ट इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्री, ऑइल अँड गॅसेस इंडस्ट्री, मायनिंग इंडस्ट्री. जर समजा लहान जरी चूक झाली तर त्या लहान चुकीचं मोठ्या ह्याच्यामध्ये मोठं नुकसान होऊ शकतं. कॅटास्ट्रॉफिक म्हणजे काय, मोठं नुकसान म्हणजे लहान चुकीचं मोठी गोष्ट होऊ शकते, कॅटास्ट्रॉफिक. द फॅटल मिस्टेक कॅन बी कॅटास्ट्रॉफिक. ठीक आहे. Next, safety management system or SMS. A safety management system is a continuous improvement process that reduces hazards and prevent accidents. आता सेफ्टी प्रिकॉशन्स फक्त एक दिवस घेऊन चालणार नाही, 2 दिवस घेऊन चालणार नाही, तर ही इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे सेफ्टी काय आहे, इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम मीन्स काय, सेफ्टी प्रिकॉशन्स कसे मॅनेज करायचे, ठीक आहे, किंवा सेफ्टी प्रिकॉशन्स कसं इम्प्लिमेंट करायचे आहे त्यासाठी काय असणार आहे, सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणून काय म्हटलंय, सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम इज अ कंटिन्युअस प्रोसेस. सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम इज अ कंटिन्युअस प्रोसेस that reduces hazards and prevents accidents.
Safety management system is a comprehensive management system designed to manage safety elements in the workplace. Safety management system is a comprehensive. Comprehensive means काय, सर्वांना समावेश करून घेणारी. म्हणजे सेफ्टी प्रिकॉशन्स फक्त एकट्याच काम असं नाहीये, सगळ्यांनी सेफ्टी प्रिकॉशन्स रूल फॉलो केले पाहिजे. एकटा वर्कर करतो, एकटा वर्कर करत नाही, तर काय होणार आहे, एका वर्करच्या चुकीमुळे सगळ्यांनाच प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे काय म्हटलंय, सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम हे कॉम्प्रेसिव्ह मॅनेजमेंट सिस्टम, म्हणजे सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. सेफ्टीसाठी सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो केले पाहिजे, सेफ्टी रूल्स फॉलो केले पाहिजे. It includes policy, objectives, plans, procedures, organization, responsibilities and other measures. म्हणजे सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये काय असणार आहे, पॉलिसी डिसाइड केले जाणार आहेत कंपनीच्या किंवा इंडस्ट्रीच्या. पॉलिसीज म्हणजे काय, सेफ्टीसाठी आपल्याला काय काय इम्प्लिमेंट करायला पाहिजे, काय काय इन्स्ट्रुमेंट्स घ्यायला पाहिजेत. वर्कर जर काम करत असेल मशीनवरती तर त्याला कुठल्या कुठल्या रूल्स फॉलो केले पाहिजेत, त्यानंतर कुठल्या त्यानं सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो केले पाहिजेत, ह्या पॉलिसीज. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, की समजा मी सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो केले तर काय होणार आहे, ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, की तिथला सेफ्टी जर प्रिकॉशन फॉलो केले तर तिथं कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाहीये. तिचं प्लॅनिंग केलं पाहिजे, तिचं प्रोसिजर सांगितलं पाहिजे. प्रोसिजर इन द सेन्स वर्करना त्या गोष्टी माहित पाहिजेत की बाबा कसं सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो करायचे आहेत. किंवा समजा मी मशीनवरती काम करतोय तर मशीनवरती काम करताना हँड ग्लोव्ह घातले पाहिजेत, त्यानंतर पायात शूज घातले पाहिजेत, त्यानंतर पुढं हेड मास्क घातला पाहिजे. ठीक आहे. केमिकल इंडस्ट्रीमध्ये जर केमिकल इंडस्ट्रीमध्ये जर सेफ्टी प्रिकॉशन्स असतील तर तिथले नियम वेगळे असणार आहेत, तिथले प्रोसिजर्स वेगळे असणार आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे की सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो करायचे आहे. दिस इज द सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम ऑर इन द शॉर्ट SMS. सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीमचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो केले पाहिजे, तिचं प्लॅनिंग केलं पाहिजे, ऑर्गनायझेशन मध्ये प्रत्येकानं ते फॉलो केले पाहिजे. हे काम कोणाचं आहे, सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीमचं आहे. देन नीड ऑफ सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम. सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीमची गरज काय आहे, SMS or safety management system is needed for managing workplace safety, which is the most important goal of an organization. म्हणजे काय असणार आहे, सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीमचा मेन ऑब्जेक्टिव्ह किंवा त्याची गरज काय आहे, इट मॅनेजेस द सेफ्टी इन द वर्कप्लेस. म्हणजे काय, सेफ्टी इन द वर्कप्लेस म्हणजे काय, जिथं वर्कर काम करतात किंवा जिथं एम्प्लॉईज काम करतात तिथली सेफ्टी ठेवायचं काम कोण करणार आहे, सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम. अँड दिस इज द इम्पॉर्टंट गोल ऑफ ऑर्गनायझेशन. हे ऑर्गनायझेशनचं गोल काय असणार आहे की जे वर्कर काम करतात तिथं ते वर्कर काम करत असताना त्यांनी काय केलं पाहिजे, सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो केले पाहिजे. त्यामुळे जे मोठं नुकसान आहे किंवा मोठा जो तोटा आहे तो काय असणार आहे, कमी होणार आहे. जरी समजा एक जरी साधं मिस्टेक झालं, ठीक आहे, तर तो मोठा इम्पॅक्ट करू शकतोय. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही केमिकल इंडस्ट्रीमध्ये जर बघत असाल तर बॉयलरचा स्फोट झाला किंवा केमिकल लिकेज झालं, ठीक आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीमुळे काय होऊ शकतं की लोकांचा जीव जाऊ शकतो किंवा तिथलं नुकसान, मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळं ऑर्गनायझेशनचं हे पण गोल असणार आहे की जे इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी प्रिकॉशन्स प्रत्येकाने फॉलो केले पाहिजे. नेक्स्ट, इट इन्शुअर बेटर वर्किंग एन्व्हायरमेंट फॉर एम्प्लॉई अँड प्लेस. जर सेफ्टी प्रिकॉशन्स असतील, जर सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो केले तर तिथलं वर्किंग एन्व्हायरमेंट काय असणार आहे, चांगलं असणार आहे फॉर द एम्प्लॉईज. Safety management system software helps to record, manage and analyze safety related data, enhance communication and sharing of appropriate data. It also ensures centralized compliances from all locations to avoid accidents. आता सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम साठी सॉफ्टवेअर्स पण डेव्हलप केले. ते सॉफ्टवेअर, सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीमचे सॉफ्टवेअर आहे, त्याचा यूज किंवा त्याचा हेल्प कशा पद्धतीने होतो की इट रेकॉर्ड्स द डाटा. इट रेकॉर्ड द डाटा म्हणजे काय, समजा कुठेतरी इंजरी झाली असेल किंवा प्रॉब्लेम आला असेल पास्ट मध्ये, तर त्याचा रेकॉर्ड आपल्याला इथं सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीमच्या सॉफ्टवेअर मध्ये आपण बघू शकतोय. म्हणजे रेकॉर्ड डाटा जो सेफ्टी फॉलो केलं नाही किंवा इंजरी झाली किंवा ऍक्सिडेंट झाला असेल आधी, तर तिचा रेकॉर्ड आपल्याला ह्या सॉफ्टवेअर मधून मिळू शकतं. त्यानंतर इट मॅनेजेस अँड अनालाइज द सेफ्टी रिलेटेड डाटा.
सेफ्टी रिलेटेड डाटा जो आहे तो रेकॉर्ड करणार आहे सॉफ्टवेअर, त्यानंतर त्याचा अनालाइज करणार आहे. इट एन्हान्सेस द कम्युनिकेशन अँड शेअरिंग ऑफ अप्रोप्रिएट डाटा, म्हणजे कम्युनिकेशन करणार आहे की जो डाटा आपण सेव्ह केला आहे SMS मध्ये, सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये जो डाटा मी सेव्ह केलेला आहे तो काय करू शकतोय, डाटा शेअर करू शकतोय. त्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये कम्युनिकेट करू शकतोय की हा प्रॉब्लेम मागच्या वेळेला आलेला सेफ्टी रिलेटेड, ठीक आहे. त्यामुळे तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत. मॉनिटरिंग करू शकतोय की समजा फॉर एक्झाम्पल केमिकल इंडस्ट्रीमध्ये समजा प्रेशर वाढत चाललाय, एका बॉयलरचा प्रेशर वाढत चाललाय, तर त्याचं मॅनेज करणं किंवा ते कमी करणं म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर करू शकतं. म्हणजे जे जे सेफ्टीसाठी इम्पॉर्टंट आहे, इंडस्ट्रीच्या सेफ्टीसाठी रिक्वायरमेंट आहे, ते ऑटोमायझेशन करून ह्या सॉफ्टवेअरचा यूज करून ते कमी कंट्रोल करू शकतो की ह्या सॉफ्टवेअरमुळे आपल्याला आपल्या इथं कुठल्याच प्रकारचा ऍक्सिडेंट होणार नाही. मग ऑटोमॅटिक आपण कंट्रोल करू शकतो. बॉयलरचं प्रेशर आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी लिकेज होत असेल तर लिकेजचं कंट्रोल आहे, हे आपण ऑटोमॅटिक करू शकतोय बाय युझिंग SMS सॉफ्टवेअर किंवा सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअर. मग सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअर वापरल्यामुळे होणार आहे, आपल्याकडे डाटा रेकॉर्ड होणार आहे, तो अनालाइज करता येणार आहे, तो कम्युनिकेट करता येणार आहे विदिन द डिफरंट डिपार्टमेंट्स. त्यानंतर इट इज सेंट्रलाइज्ड असल्यामुळे काय असणार आहे, सेंट्रली आपल्याला तो डाटा मिळू शकतो. These are the advantages of SMS softwares and these are the needs of safety management system. The next point of this lecture is general safety norms for an industrial unit. Industrial employees should follow the following norms for safety. The first safety norm is be sure you know how to perform the job and perform it safely. Means काय, जो काम करणार आहे त्याला ते काम कसं करायचं आहे ते सगळं माहित पाहिजे आणि कुठल्या पद्धतीनं किंवा सेफ पद्धतीनं कसं करायचं आहे ते माहित पाहिजे. सेकंड इज बी शुअर यू नो इट्स हजार्डस अँड हाऊ टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. तर काम करत असताना, जर समजा केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना जो काम करणार आहे त्याला माहित पाहिजे की ती गोष्ट एक धोकादायक आहे किंवा घातक आहे. मग त्यापासून जर समजा काय तर प्रॉब्लेम आला तर त्यापासून आपण प्रोटेक्ट कसं करायचं आहे स्वतःला. फॉर एक्झाम्पल हेड प्रोटेक्शन, आय अँड फेस प्रोटेक्शन, हिअरिंग प्रोटेक्शन, ह्या ज्या प्रोटेक्शन जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ह्याचा यूज करून आपण काय करू शकतोय, आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. The third is report all near misses, incidents, injuries and illness immediately. जर समजा आपल्या जवळ काय तर प्रॉब्लेम आलाय किंवा काय तर गोष्ट घडलेली आहे, चुकीची गोष्ट घडलेली आहे किंवा त्यामुळे सेफ्टीला प्रॉब्लेम होऊ शकतोय किंवा इंजरी झाली आहे किंवा कोणाला तर समजा केमिकल लीक झाल्यामुळे कोणाला त्याचा त्यावरती वर्करवरती परिणाम होत आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी लगेच आपण काय करायच्या वरती रिपोर्ट करायच्या आहेत. For this, wear the required personal protective equipment necessary for the job during welding and working on cutting tools. काम करत असताना वेल्डिंग किंवा कटिंग टूल या टाईपचे काम करत असताना आपले जे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आहेत किंवा पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आहे त्याचा यूज केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल हँड ग्लोव्ह असतील किंवा स्क्रीन जे असतं, वेल्डिंग करताना स्क्रीन असतं, तो स्क्रीन वापरायचा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी वापरल्या पाहिजे. Fifth is always work clear of suspended loads, head and foot protection. आता सस्पेंडेड लोड मीन्स काय, आपल्या समजा डोक्यावरती काय तर एक लोड आहे. लोड म्हणजे इन द सेन्स समजा क्रेन आहे, क्रेन इंडस्ट्रीमध्ये क्रेन्स असतात, आपल्यावरतीच असतात सगळे क्रेन्स असतात किंवा कुठल्या तरी गोष्टी जे ज्याचं वजन जास्त आहे अशा जर गोष्टी असतील तर त्यावेळी आपण काय करायला पाहिजे, आपल्या डोक्याचं किंवा पायाचं प्रोटेक्शन केलं पाहिजे. मग आता डोक्याचं प्रोटेक्शन म्हणजे काय, आपल्याला हेल्मेट घातलं पाहिजे किंवा पायात शूज घातले पाहिजे. सिक्स्थ इज इन्फॉर्म सुपरवायझर्स ऑफ अनसेफ कंडिशन. जर समजा कंडिशन, जर काम करताना कंडिशन अनसेफ वाटली किंवा सेक्युअर वाटली नाही तर आपण काय करायला पाहिजे, वी शुड इन्फॉर्म टू द सुपरवायझर अबाउट द अनसेफ कंडिशन. सेवन्थ इज यूज equipment, machines and tools properly. For example, hand tools and portable power tools. Wear safety equipment like protective clothing and personal hygiene. 9. Prevent slips and trips.
किंवा घसरून पडणे. स्लिप्स म्हणजे काय? घसरून पडणे. चालत असताना घसरून पडले म्हणजे काय तर स्लिप्स अँड ट्रिप्स. नेक्स्ट, कीप वर्क एरियाज अँड इमर्जन्सी एक्झिट्स क्लिअर. आता वर्क एरिया म्हणजे जिथं आपण काम करतोय ते आपल्याला काय करायला पाहिजे? क्लिअर ठेवलं पाहिजे किंवा क्लिअर केलं पाहिजे. विनाकारण अडथळा जिथं आहे किंवा अडथळा करून ठेवायचा नाही. तिथला जो वर्किंग एरिया आहे जिथं आपण काम करतोय तिथं काय पाहिजे? सुटसुटीतपणा असला पाहिजे. आणि नेक्स्ट इज अँड एमर्जन्सी एक्झिट्स क्लिअर. एमर्जन्सी एक्झिट्स म्हणजे काय? समजा काय तर आग लागली, इंडस्ट्रीमध्ये आग लागली किंवा केमिकल इंडस्ट्रीमध्ये केमिकल लिकेज झालं किंवा बॉयलरचा स्फोट झाला तर एमर्जन्सी एक्झिट जे असतात, एमर्जन्सी एक्झिट म्हणजे काय? लगेच आपण इंडस्ट्रीमध्ये बाहेर पडण्यासाठी एमर्जन्सी एक्झिट्स असतात. तर त्या एमर्जन्सी एक्झिट मध्ये जर समजा काय तर अडथळा असेल तर आपण त्यामधनं बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे एमर्जन्सी एक्झिट जे आहे ते पण काय पाहिजे? क्लिअर पाहिजे. एलिमिनेट फायर हॅझार्ड्स. नॉर्म्स टू यूज कॉम्प्रेस्ड गॅस सिलेंडर. समजा आपण कॉम्प्रेस्ड गॅस सिलेंडरचा यूज करत असेल तर त्यासाठी पण आपल्याला सेफ्टी मेजर्स घेतली पाहिजे किंवा सेफ्टी मेजर्स फॉलो केले पाहिजेत कॉम्प्रेस्ड गॅस वापरत असताना. नेक्स्ट इज अवॉइड ट्रॅकिंग हॅझार्डस मटेरियल. Avoid lack of oxygen on a space that could cause immediate respiratory failure. मीन्स काय? जिथं ऑक्सिजन कमी आहे तिथनं लगेच बाहेर पडायचं आहे. इंडस्ट्रीमध्ये ऑक्सिजन कमी होत असेल किंवा केमिकल इंडस्ट्रीमध्ये ऑक्सिजन कमी होत असेल तर तिथं बाहेर लगेच पडायचं आहे. जर बाहेर जर पडलं नाही किंवा ऑक्सिजन कमी झालं, ऑक्सिजन लेवल कमी झालं तर आपल्याला श्वासोच्छवासाला प्रॉब्लेम येणार आहे. And last is serious care must be taken where toxic gases or vapors can poison the workers. म्हणजे केमिकल इंडस्ट्रीमध्ये जे टॉक्सिक गॅसेस आहेत किंवा वेपर्स आहेत त्यामुळं वर्करला विषबाधा होऊ शकते. त्या ठिकाणी सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो केले पाहिजे. इन दिस लेक्चर we cover the points that is introduction to safety management system, need of safety management system and general safety norms for industrial. Thank you all.